एक अत्यंत धक्कादायक अशी घटना समोर आली आहे। एका 65 वर्षीय नराधामाने 4 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार केल्याची घटना सध्या समोर आलेली आहे। या घटनेमुळे सध्या नसरापूर गावात अत्यंत तणावाचं आणि भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। एकीकडे काल महाराष्ट्र दिन साजरा होत असतानाच आज अशी अत्यंत महाराष्ट्रातच हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आल्याने सगळीकडूनच सर्वच स्तरावरूनच या घटनेचा सध्या तीव्र निषेध जो आहे तो केला जातोय। मिळालेल्या माहितीनुसार भीमराव कांबळे असे या 65 वर्षाच्या नराधामाचं नाव आहे। त्याने आमिष दाखवून या मुलीला शेजारच्याच गोठ्यात नेलं, तिच्यावरती अत्याचार केला आणि एवढंच नाही तर पुरावे नष्ट करण्यासाठी या मुलीची या चिमुकलीची दगडाने ठेचून हत्या केली आणि तिचा मृतदेह जो आहे तो शेणाखाली गाडण्याचा देखील त्याने प्रयत्न केला। या संपूर्ण घटनेनंतर सध्या ग्रामस्थांकडून तीव्र निषेध जो आहे, संताप जो आहे तो व्यक्त केला जातोय आणि या आरोपीला आमच्या ताब्यात म्हणजेच ग्रामस्थांच्या ताब्यात देण्यात यावं अशी मागणी सध्या त्या गावातून करण्यात येते। या घटनेनंतर सध्या राजकीय क्षेत्रातून देखील तीव्र संतापाच्या प्रतिक्रिया ज्या आहेत ते येऊ लागलेल्या आहेत। खासदार सुप्रिया सुळे, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि तृप्ती देसाई यांनी देखील या घटनेचा निषेध करत या आरोपीवर कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सध्या करण्यात येते। या घटनेनंतर पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल हे घटनास्थळी दाखल झालेले आहेत। तेथील वातावरण शांत करण्याचा, नागरिकांना, ग्रामस्थांना शांत करण्याचा प्रयत्न ते सध्या करतायत। यासोबतच या आरोपीला कायद्यानुसार जी कुठली कठोरात कठोर शिक्षा होईल ती आम्ही देण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन देखील त्यांना देण्यात आलेलं आहे। या घटनेनंतर बघायला गेलं तर काल 1 मे महाराष्ट्र दिन होता। राज्यभरात आपण महाराष्ट्र दिन अतिशय उत्साहात साजरा केला, मात्र आज आपल्याच महाराष्ट्रात अशी हृदय पिळवटून टाकणारी घटना घडलेली आहे। एकीकडे मिसिंग लिंकचं उद्घाटन होत असताना महाराष्ट्रातीलच मुलींची सुरक्षितता मिसिंग आहे का असा सवाल सध्या संतप्त नागरिकांकडून विचारण्यात येतोय। शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे।